मंडळींनो, विरारवरनं निघालेली ट्रेन आता आपल्या नालासोपाऱ्यात येऊन थांबली. तसं तर माझी आणि नालासोपाऱ्याची ओळख 2023 पासूनची, कारण माझा पहिलाच जॉब होतो ना तो अलीकडेच होतो आणि रोजच्या प्रवासान शितल्याचा सुकान सोडान झालेला तेव्हा 2 महिने मी ह्याच मैत्रिणीकडे राहिलेले. म्हणजे तसा तर कुटुंब गुजराती आपण ह्यांच्या टीव्हीवर ना कायम महाराष्ट्राची हास्यचित्र चालू असता आणि म्हणजे तिघांका पण एवढा उत्तम मराठी बोलक येतं ना की माका कधीच रिग्रेट नाही झाला की माका गुजराती येत नाही. तर म्हणजे हेकाना मी भूमी मम्मा म्हणते, कारण माझा पहिलाच जॉब होतो आणि सगळी माझी टिंगल टवाळी करायची, पण या एकमेव माणूस होता की जा माझ्या औशीसारखी काळजी घ्यायचा आणि हे कुटुंब आज पण माझ्यावर तेवढाच प्रेम करता. मंडळी असो तर म्हटलं आता नालासोपाऱ्यात इलाय तर थोडं देवदर्शन पण करूया. तर मंडळी स्टेशन पासून अवघे 4 किलोमीटरच्या अंतरावर वसलेलं एक सुंदर गाव म्हणजे वाघोली आणि या गावात असलेलं ह्या मंदिर म्हणजेच इच्छापूर्ती अंडरग्राऊंड गणूबाप्पाचं मंदिर. तर म्हणजे मंदिर जमिनीपासून 15 फूट खाली आहे आणि असं म्हणतात की ह्या गणूबाप्पाकडे मागितलेली इच्छा गणूबाप्पा पूर्ण करता. पण म्हणजे शितल्या निस्वार्थ भावनेने फक्त आशीर्वाद घेतला आणि इथे ना बाहेर इला बाजूकच श्री स्वामी समर्थांचं मठ हा एवढं प्रशस्त मठ आहे ना. म्हणजे सगळ्यात आधी स्वामींचं दर्शन घेतलंय आणि मठात स्वामींकडे बघत शांत थोडा वेळ बसलंय. म्हणजे एवढा प्रसन्न वाटला ना की निघायची इच्छा होत नव्हती. म्हणजे बाहेर इल्यावर मला कळलं की वाघोलीत सुद्धा शितल्याची मंडळी राहतात. एवढा भारी वाटला ना, सगळ्यांनी अगदी पोटभर कौतुक केल्याने. तर म्हणजे आता थैना आम्ही येऊन पोहोचलो भुईगावला असलेल्या स्वामी समर्थांच्या मठात. हय पण म्हणजे स्वामींचं उत्तम असं दर्शन झालं. बाहेर कार्यक्रम होतो तो पण थोडा वेळ बघितला आणि आता आम्ही थेट येऊन पोहोचलो भुईगावच्या समुद्रकिनारी. तर म्हणजे समुद्राच्या लाटांची पायांची भेट घडवून दिलंय. तर हय एक टगो होतो तो समुद्रातल्या लाटांबरोबर पुढे पुढे जाय. हय आमचे पप्पा असते ना ते एका गाडीत आमका पाठी आणल्याने असता. तर म्हणजे अशा प्रकारे संध्याकाळ आटापली.